नमस्कार, मी परमदास जाधव. भारतातील सर्वात मोठ्या आय-टी कंपन्यांपैकी एक टी-सी-एस ने एआयच्या क्षेत्रात मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. कंपनी तब्बल 8,900 एआय फॉरवर्डमध्ये तयार करत आहे, इंजिनिअर्स तयार करत आहेत. यामुळे प्रश्न पडतो की टी-सी-एस आता ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट किंवा अमेझॉनसारख्या दिग्गज कंपनीला टक्कर देणार का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एआय फॉरवर्ड इंजिनिअर्स म्हणजे काय आणि टी-सी-एस ची नवीन रणनीती काय आहे आणि भारताला याचा काय फायदा होणार आहे. विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी याचा अर्थ काय? तर चला सुरुवात करूया. टी-सी-एस ने नेमकी कोणती घोषणा केलेली आहे? तर टी-सी-एसने CEO ने कृती वासन यांनी सांगितले आहे की कंपनी एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. यासाठी टी-सी-एस सुमारे 8,900 एआय फॉरवर्ड इंजिनिअर तयार करत आहेत. हे अभियंते ग्राहकांच्या कंपनीत जाऊन एआय आधारित उपाय विकसित करतील. तर एआय फॉरवर्ड जे इंजिनिअर आहे म्हणजे काय नेमकं हे? तर समजा एखाद्या बँकेला एआय चॅटबॉक्स हवा आहे किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये एआय वापरून रुग्णांचे विश्लेषण करायचे आहे. अशा वेळी हे अभियंते थेट त्या संस्थेसोबत काम करून एआय सोल्युशन तयार करतील. म्हणजेच फक्त सॉफ्टवेअर विकायचे नाही, तर ग्राहकांच्या व्यवसायासाठी एआय वापरून प्रत्यक्ष उपाय करून द्यायचे. तर ओपन एआयशी संघर्ष किंवा स्पर्धा म्हणजे काय? याचा अर्थ असा की टी-सी-एस चॅट सारख्या जे नवीन एआय मॉडेल्स आहेत ते मॉडेल तयार करत आहेत. असं नाही की एआय वापरून कंपन्यांना सेवा देण्याच्या व्यवसायात टी-सी-एस अधिक मोठी भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि भारतासाठी ही बातमी का महत्त्वाची? तर एआयमुळे भारतात लाखो नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर, डाटा ते आणि एआय इंजिनिअर्स, प्रॉम्प्ट इंजिनिअर्स किंवा एआय कंज्युलेशन अशा या क्षेत्रामध्ये मोठी मागणी वाढू शकते. आणि विद्यार्थ्यांनी काय शिकावे? जर तुम्ही 10वी किंवा 12वी किंवा कॉलेज किंवा आय-टी क्षेत्रात असाल तर आजपासून एआय शिकायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअर, मशीन लर्निंग किंवा जनरेटिव्ह एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा डाटा ॲनालिसिस ही कौशल्य भविष्यात खूप उपयोगी पडणार आहेत. टी-सी-एसचा फायदा काय? तर जगभरातील कंपन्या एआय स्वीकारत आहेत. त्यामुळे एआय सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्या कंपन्यांची मागणी ही वाढलेली आहे आणि टी-सी-एसच्या जे संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर भारत एआयमध्ये कुठे आहे? तर भारत हा जगातील सर्वात मोठा आय-टी सेवा पुरवठादार देशांपैकी एक आहे. आता एआय क्षेत्रात भारत आपली जी मजबूती आहे ती उपस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, टी-सी-एस ची जी घोषणा आहे ती भारतासाठी सकारात्मक मानली जात आहे. याचा अर्थ असा की उद्यापासून ओपन एआय मागे पडलं असं नाही. पण एआय सेवा क्षेत्रात भारतीय कंपन्या जागतिक स्तरावर अधिक मजबूत होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहेत. तुमच्या मते भारत एआयमध्ये जगात नंबर 1 बनू शकतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.